चक्क शेती चोरीला गेली, पण कशी? चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. जत तालुक्यातील 82 वर्षीय शेतकरी आजी विठाबाई पडळकर यांच्या 17 एकर जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आलेला आहे. या प्रकरणी जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर थेट आरोप शेतकरी आजी विठाबाई यांनी केलेला आहे. विधान भवनाबाहेर या शेतकरी कुटुंबाने आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे. विठाबाई पडळकर या 82 वर्षीय शेतकरी आजी आपल्या 17 एकर जमिनीसाठी लढत आहेत. त्यांच्या नातवाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गोपीचंद पडळकर, त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर आणि इतर काही व्यक्तींनी संगनमताने ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. विठाबाई यांना पेन्शन सुरू करून देण्याच्या बहाण्याने कागदपत्रांवर अंगठे घेण्यात आले. मात्र जमीन विक्रीबाबत त्यांनी काही विचारण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे या व्यवहारात त्यांना कोणताही आर्थिक मोबदला मिळालेला नाही. तक्रार दाखल झाल्यावर 5 लाख रुपये पाठवण्यात आले, परंतु आम्हाला हे पैसे नको, आम्हाला जमीन विकायची नाही, असं आजीने ठणकावून सांगितलं. या प्रकरणात फार्म हाऊसच्या मॅनेजरच्या नावावर जमीन नोंदवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील आजीच्या नातवाने केलेला आहे. विठाबाई यांनी सांगितले की आम्ही सर्व स्तरावर तक्रार दाखल केल्या, परंतु त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही. मंडळ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावामुळे योग्य कारवाई केली नाही. सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मात्र या लढाईत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान भवनाबाहेर विठाबाई आणि त्यांच्या कुटुंबाने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली. गोपीचंद पडळकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा.